ठाण्यामध्ये पुण्याप्रमाणे कोयता आणि तलवार गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये जशा पद्धतीने एक टोळी कोयता आणि तलवारी हातामध्ये घेऊन नासधूस करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करते, त्याच पद्धतीने आता ठाण्यामध्ये देखील चित्र पाहायला मिळते आणि ह्यामुळे ठाणेकर चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यामधील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका कार्यक्रमात काही तरुण तलवारी आणि कोयते हातात घेऊन व्यक्तींना मारहाण करत असल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज ठाण्यातील समाज माध्यमांमधून प्रसारित झाल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ही घटना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। त्यानुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या व्हिडिओमध्ये 5 ते 6 जण एका कार्यालयामध्ये शिरताना दिसतात आणि त्या कार्यालयामध्ये 7 ते 8 संगणक होते, त्यांची तोडफोड करतात। 2 तरुण त्या कार्यालयामध्ये असताना हातामध्ये कोयते तलवारी घेऊन काही तरुण शिरल्याचं आपण पाहतोय आणि त्या कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाल्याचं आपण पाहतोय। त्यानंतर या तरुणांनी कार्यालयामधील संगणकांची नासधूस देखील केले, तर व्यक्ती आल्यानंतर हे सर्व हल्लेखोर त्या ठिकाणी निघून देखील गेलेत। या घटनेचे चित्रीकरण कार्यालयामधील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेत। या हल्लेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता शहरातील समाज माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यामुळे ठाण्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळते। मुळात ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गड। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठाण्यामध्ये कोयते आणि तलवारी गँग जर अशा पद्धतीने धुमाकूळ घालत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं बोललं जातंय।